आनंदाची बातमी, लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली। जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाते। लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आयोगामध्ये बदल जे आहेत ते होणं गरजेचं आहे। काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। आणि अजून सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींच्या मे हप्त्याची आता जी अपडेट आहे ती समोर आलेली आहेत आणि लाडक्या बहिणींना काही बहिणींची KYC राहिली होती त्यांच्यासाठी सुद्धा ही गुड न्यूज आहे, कारण लाडक्या बहिणींची KYC साठी आता पुन्हा एकदा प्रोसेस सुरू केली जात आहे आणि त्याची पोर्टल आहे ते देखील आता पुन्हा एकदा सुरू केले जाणार आहे। त्या बहिणींचे KYC मुळे पैसे अटकले होते ते KYC करू शकतात आणि मे महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे। सोबतच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या बहिणींना अजूनपर्यंत जमा झालेला होता त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे, कारण अजून 7 दिवस मार्च आणि एप्रिल महिन्याचे राहिलेला हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। अदिती तटकरे यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती समजणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।